आजचा जो आपला विषय आहे लेखा परीक्षक अहवाल हा एकच विषय आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप काही दडलेलं आहे. आपण वर्षानुवर्ष लेखा परीक्षण करता, अहवाल कसे देता ते मला माहित नाही, कारण रूट लेवलच्या संस्थांचे ऑडिट रिपोर्ट मी पाहत नाही. मात्र राज्य स्तरावरच्या ज्या मोठमोठ्या बँक्स आहेत, पतसंस्था आहेत, त्यांचे अहवाल मी बऱ्यापैकी अवलोकन करतो. त्याच्यामध्ये सुद्धा एक सूत्रता येत नाही, एक वाक्यता नाही, काय कुठं लिहायचं याचं आम्हाला ज्ञान नाही. ते चांगले लिहितात त्यांचं मी अप्रिशिएशन करतो, परंतु बऱ्याचशा मंडळींना हे माहित नाही की ऑडिट रिपोर्ट कसा लिहावा, त्याच्यामध्ये काय लिहावं, कशी त्याचा जाचा कसा असावा, त्याचा क्रम कसा असावा, काय त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं पाहिजे, कोणत्या भागाला किती वेटेज दिलं पाहिजे, कोणत्या भागाला कमी वेटेज दिलं पाहिजे, विवेचन कुठं केलं पाहिजे, ऑब्जेक्शन कुठं घेतली पाहिजे, याचं कुठं तारतम्य दिसून येत नाही. बरोबर. आज राज्यस्तरीय संस्थेचा ऑडिट रिपोर्ट आम्ही बाइंडिंग करून न देता टॅग लावून देतो. तर ज्याची 25-30 वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे असा माणूस की ज्याची लाखो रुपये फी आहे, त्याचा ऑडिट रिपोर्ट इथं टाचणी मारून किंवा टॅग मारून दिलेला असतो. तर ज्याची फी आम्ही लाखो रुपये घेतो, काय त्याचा फायदा? बरोबर. तर हे कुठेतरी आपल्याला त्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे. रिपोर्ट कसा असावा, कसा लिहिला पाहिजे. मध्यंतरी मी आपल्यासाठी एक चांगलं परिपत्रक ड्राफ्ट केलं आम्ही दोघांनी. विनिर्दिष्ट अहवाल कसा करावा. बरेच दिवस त्याच्यामध्ये चाललेलं होतं. तो मला वाटत नाही मी परिपूर्ण केलेला असेल, परंतु बऱ्यापैकी ते आपल्याला वाचण्यात आलेलं असेल. विनिर्दिष्ट अहवाल कसा करावा. बरीचशी मंडळी विनिर्दिष्ट अहवाल करायला घाबरतात. मी अगदी ठामपणे सांगतो, घाबरतात, करत नाही, हा विषय वेगळा. बरोबर. त्याच्या मागे अनेक कारण असतील, नाही का मॅडम, अनेक कारण असतील. पण विनिर्दिष्ट अहवाल कसा करावा तो सगळे मी परिपत्रक आपण वाचला असेल कोणी. विनिर्दिष्ट अहवाल कसा करावा असं एक परिपत्रक दिलेलं आहे. म्हणजे बघा, आम्ही सर्वांना दिलेलं आहे. हे परिपत्रक मी 22/9/21 ला आम्ही केलेले आहे आणि ते सर्वांना दिलेले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट, प्रमाणित लेखा परीक्षकांच्या संघटना सगळ्यांना पोस्ट केलेला आहे. म्हणजे आपण वाचलं नाही. बघा, मी मगाशीच म्हटलं, आपण जर वाचलं नाही तर वाचणार नाही भविष्यामध्ये. काय लेखा परीक्षणाच्या बाबतीत तसं वाचू आपण. काय तर हे वाचलं पाहिजे. तेही मी डिस्कस आपल्या सोबत करणार आहे. तर अशा ज्या बाबी आहेत आपण आपल्या कामाच्या ओघामध्ये विसरून जातो आणि त्याच्यावरच आपल्याला काम करायचं असतं. बरोबर. मग जे काम करायचं ते जर आम्ही अपडेट आमचं नॉलेज ठेवत नसेल तर त्या केलेल्या कामाचं चीज होत नाही. बरोबर. मग त्याला काय म्हणतात, ते ढोर मेहनत होते त्याची. आणि मग नको ते लिहितो आणि पाहिजे ते लिहित नाही. आणि बऱ्याच मंडळीला इथं बसलेल्यापैकी असेल किंवा आपले मित्र मंडळी, नाही लिहिलं तर काय होतं, नाही का, तेही पण लक्षात येतं आपल्या. नाही लिहिलं तर काय होतं, शेवटी आयुक्त तिथं नियम 69 घेऊन बसलेलेच आहे. एक बरं झालं तर ते राज्यामध्ये एकाच व्यक्तीला अधिकार दिलेले आहे, नाही का. तुम्ही नियम 69 जर वाचला असेल तर तोही आता आपण या पुढच्या कायद्यामध्ये अजून कडक करणार आहे. तर जेणेकरून कडक करण्याचा उद्देश काय, का माझ्या ऑडिटर बांधवांनी चाणक्यपणे ऑडिट रिपोर्ट लिहिला पाहिजे, चाणक्यपणे संस्थेचं रेकॉर्ड पाहिलं पाहिजे. कारण मित्र, आता ऑडिट करणं सोपं राहिलेलं नाही. कारण माझ्या मते 90% संस्था या कॉम्प्युटरवर अकाउंटिंग करतात. बरोबर. आपण ऑडिट करता, मी तर आता गेली बरीच वर्ष ऑडिट करत नाही. मी फक्त असंच बोलतो, काय ऑडिट असतं मला माहित नाही. पण नाही, खरं सांगतो मी, मला जे माहिती नाही ते मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. ऑडिट काय करतात हे गेली बरीच वर्ष मला माहित नाही, पण मी ऑडिटवर लेक्चर देतो. हे बरोबर आहे का? मला अधिकार आहे का? नाही म्हणा, नाही तर हा म्हणा. म्हणजे मला तसं आहे का? बरं, मी जर ऑडिटच करत नाही तर मला तुम्हाला सांगण्याचा काय अधिकार आहे? बरोबर आहे. मी जर त्या रस्त्याने गेलोच नाही आणि तुम्ही विचारलं या माळगी संस्थांना कुठला रोड जातो, ते मी काय तुम्हाला सांगणार आहे? मग का लेक्चर द्यावं मी? का त्या विषयावर बोलावं? मला काय अधिकार आहे? नाही का. तर मित्र, असं नाही, कारण मी त्या क्षेत्रामध्ये काम करतोय, एक अधिकारी म्हणून काम करतोय.
आपण एखाद्या संस्थेचं ऑडिट करत असाल, एखाद्या 2-3 संस्थांच्या प्रकाराचं ऑडिट करत असाल, पण मी आज सहकारामधल्या सर्व संस्थांचे ऑडिट रिपोर्ट मी माझ्या डोळ्याखाली घालत असतो. आणि वेगवेगळं ते मी नुसतं नाही, इनवर्डला आल्यानंतर मी कमीत कमी त्याची 2-4 पानं वाचतो. माझ्याकडे रोज शेकडो टपाला असतात इनवर्डला. राज्यस्तरावर जवळजवळ 1100 संस्था आहेत. एवढे ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे येतात आणि त्याच्यातलं मी न वाचता कुठलेही रिमार्क हे करत नाही, इन्व्हर्ट करत नाही. तुमचं भाग्य आज चांगलं आहे. आज या ज्ञानवंतांच्या सभागृहामध्ये आपलं ट्रेनिंग होतंय, प्रशिक्षण होतंय. त्यामुळे एक मनाची कुंगाट बांधला का आपण इथनं चांगलं ज्ञान घेऊन जाणार आहे आणि ते ज्ञान आपल्या व्यवसायामध्ये आपण उपयोगी आणणार आहे. कारण इथून घेतलेलं ज्ञान, मगाशी चरगावकर साहेबांनी सांगितलं हे राजकीय लोकांसाठी आहे, परंतु आज तुमच्या असोसिएशनचे अध्यक्ष रावत पाटीलजी, शेलारजी असतील, बोर असतील, सावळे असतील जी, त्यांनी आपल्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत. लोकेशन चांगलं आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे, प्रदूषण मुक्त आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला एक प्रशिक्षण घेण्याचा योग येतो. मी जास्त काही याच्यावर बोलणार नाही, आपण विषयाला गेलो. पण एकच सांगतो का आपल्याला जे काम करायचे ते आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. प्रामाणिक हा शब्द फार महत्वाचा आहे. काम करताना आपल्याला बरेचसे प्रश्न निर्माण होतात, बरोबर, आणि ते निर्माण झाले पाहिजेत. जर माणसाला प्रश्न निर्माण झाला नाही तर तो नाही काम करू शकत. मग ते रोजच्या जीवनातले असतील, आपल्या व्यवसायातले असतील, अजून कुठले असतील. पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं का? नाही. काही प्रश्न हे अनुत्तरित असतात, म्हणजे आपणच सोडवायचे असतात. अनुत्तरित म्हणजे आपणच सोडवायचे असतात, पण काही प्रश्नाला उत्तर असतात. सगळ्याच प्रश्नाला जर प्रश्नार्थक चिन्हाने पाहिलं तर नाही साध्य होत. तसं आपल्याला नेहमी शंका, प्रश्न आपण जे काम करतो त्याच्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्याला समजत नसेल तर आपल्या कलिगला विचारलं पाहिजे, आपल्या सिनियरला विचारलं पाहिजे. आपण नेहमी, मी म्हणतो, हाफ नॉलेज इज डेंजरस थिंग, बरोबर आहे. एक रिकामं डोकं सुद्धा राक्षसासारखं असतं, हे लक्षात ठेवा. आपण आपलं डोकं रिकामं ठेवणे, देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा आपल्या व्यवसायामध्ये परिपूर्ण वापर जर केला तर माझ्याकडं मी चुकीचं काम केलं असं सांगण्याची कुणाची हिंमत नाही होणार. त्यामुळे जे काय करा, कुठलंही काम असो, तुमचं वैयक्तिक असो, सहकारातलं असो, कारण आज या सहकारी संस्था टिकवण्याची जबाबदारी मित्र तुमच्याकडे आहे. लक्षात ठेवा, ही जबाबदारी तुमच्याकडे आहे. कारण या सहकाराला ऑडिट शिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, सहकारी संस्थांचं मूल्यमापन करायचं म्हणजे ऑडिट करायचं, बरोबर. सहकारी संस्था चालत राहतात, पण मूल्यमापन करणारा अधिकारी हा एकच आहे आणि तो म्हणजे माझा प्रमाणित लेखापरीक्षक किंवा लेखापरीक्षक म्हणूया. कारण तो संस्थेची सत्य व रास्त परिस्थिती निदर्शनास आणून देत नाही का असतो. सत्य व रास्त परिस्थिती आम्ही लिहितो ना कुठेतरी, सत्य व रास्त परिस्थिती, हे दोनच शब्द आहेत. ट्रू अँड फेअर पिक्चर, हे आपण लक्षात आणून द्यायचं. आणि त्याचं मूल्यमापन जर करायचं असेल तर सुरुवातीला सांगतो, मला अकाउंट आलं पाहिजे. मला अकाउंटचं नॉलेज 100% असल्याशिवाय मी कुठल्याही संस्थेचं ऑडिट करू शकणार नाही. ज्याला कोणाला अकाउंटचं नॉलेज नसेल तर त्यांनी ऑडिट करू नका कृपया. कारण ऑडिटर पेक्षा अकाउंटंट हुशार असतो. लक्षात ठेवा, त्या नोंदी कशा करायच्या हे त्या अकाउंटंटला माहिती असतं, त्या मॅनेजरला माहिती असतं, पण त्याचं ऑडिट कसं करायचं हे मला माहिती पाहिजे ऍज अन ऑडिटर म्हणून. नाहीतर संस्थेत गेल्यानंतर हा तुम्ही कुठली कुठली पुस्तकं ठेवता, कसं कसं करता, काय काय करता, तो समोरचा आपल्यापेक्षा हुशार असतो आणि मग तो काय म्हणतो, बाबा हा बराचसा पाण्यात आहे बरं का, याला पाणी लावलं तरी चालतंय काय. तर असं 97 घटना दुरुस्तीनुसार आपल्याला संस्थेला लेखापरीक्षक नेमणुकीची स्वायत्तता दिलेली आहे आणि ती कलम 81 मध्ये राज्यस्तरावर प्राधिकृत केलेल्या व्यक्तीनं जे नामतालिका तयार केलेली आहे त्या नामतालिकेवरील व्यक्तीची लेखापरीक्षकाची नेमणूक संस्थेने कलम 75(2) प्रमाणे अपॉइंटमेंट करून करायची, बरोबर. मग नामतालिकेवर येताना काय काय कंडिशन्स असतात त्या 81 मध्ये सांगितलेल्या आहेत. मी त्याचं काय परत रिपिटेशन करत नाही, परंतु 81 मध्ये ऑडिटरची पात्रता दिलेली आहे. त्याच्यानुसार आपण पॅनलवर येतो, इथपर्यंत ठीक आहे.
75 मध्ये काही कंडिशन्स टाकून दिलेले आहेत, 81 मध्ये काही कंडिशन टाकून दिलेले आहेत, रूल 69 मध्ये आपली कॅटेगरी केलेली आहे अ ब क, बरोबर. संस्थांची कॅटेगरी केलेली आहे अ ब क. 75 मध्ये म्हटलेलं आहे एका संस्थेचा ठराव 3 वर्षापेक्षा जास्त करू नये एकाच ऑडिटरचा. त्याच्यात असंही म्हटलेलं आहे, आपण वाचलं का नाही मला माहित नाही, पुढे किती वर्ष त्या ऑडिटरच्या सिस्टम कन्सर्नही त्याचं ऑडिट घ्यायचं नाही. आम्ही ते वाचलं का नाही मला माहित नाही, परंतु कायद्यामध्ये ती तरतूद आहे. तर आम्ही काय करतो, बऱ्याच वेळेला 3 वर्षापेक्षा जास्त ऑडिट करतो. आमच्याकडे अशी काही, आता तुम्ही असं समजू नका मीच हुशार आहे. अहो त्या हाऊसिंग संस्थांचे सभासद जे मेंटेनन्स देत नाही ते ऑडिटरच्या तक्रारी करतात. का यांनी 3 वर्षापेक्षा जास्त ऑडिट केलं, यांनी ठराव नसताना ऑडिट केलं, यांनी फक्त मॅनेजिंग कमिटीच्या ठराव असतानाच ऑडिट केलं. आमचा कायदा काय झालाय, 75 मध्ये वार्षिक सभेने आपली नेमणूक करायची. आजही आम्ही अशा भ्रमात आहे का वार्षिक सभेने संचालक मंडळाला अधिकार दिलेले आहेत आणि तो ठराव आम्ही स्वीकारून ऑडिट करतो. चुकीचं आहे, करू नका. पहिल्यांदा 75 समजून घ्या. एखादं कुणी असं आपली अपॉइंटमेंट करत असेल तर नकार द्या. तुझा ठराव हा वार्षिक सभेचाच पाहिजे बाबा. पुढे जाऊन एखाद्याला प्रॉब्लेम क्रिएट झाला, काही सभासद करतात मगाशी मी सांगितलं जे मेंटेनन्स भरत नाहीत, मग ते काहीतरी संस्थेची तक्रार करणार, ऑडिटरची तक्रार करणार आणि मग त्या ऑडिटरच्या तक्रारीचं आमच्याकडे राज्य स्तरावर येतं. बरेचशी मंडळी आम्ही अशी डिपेंडंट पण केलेली आहेत, कारण ठराव नसताना ऑडिट केलेलं किंवा निबंधकांनी ऑर्डर काढलेली नसताना ऑडिट केलेलं. तर ही मधुमेह झाल्यावर काय खायचं आणि काय खाऊ नये असं जे डॉक्टर पथ्य पाळतात ना, तसं आपण सहकार कायद्यातल्या काही कलमाचं नियमाचं पथ्य पाळलं पाहिजे, तर जेणेकरून आम्ही ती कलम वाचून त्याप्रमाणे ऑडिट स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सतत 3 वर्षापेक्षा जास्त आपण ऑडिट करायचं नाही. दुसरी कंडिशन अशी होती का ज्या संस्थांचं वसूल भागभांडवल 1 लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा 20 पेक्षा जास्त संस्था घ्यायच्या नाही असं एक बंधन होतं. तिसरं बंधन रूल 69 मध्ये असं होतं का अ ब क कॅटेगरीतल्या संस्था केलेल्या आहेत. मग अ कॅटेगरीतल्या संस्था कोणी करायच्या, ब कॅटेगरीतल्या संस्था कोणी करायच्या आणि क कॅटेगरीतल्या संस्था कोणी करायच्या. इथं बसलेले मॅडम एक सोडल्या तर अ कॅटेगरीचे कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहेत का, आता मला वाटतं त्यांना फक्त अ ब क मधल्या संस्था करता येतात. मी ब कॅटेगरीमध्ये ऑडिटर आहे, मला फक्त ब आणि क श्रेणीतल्या संस्था करता येतात. मी क कॅटेगरीतला ऑडिट आहे, मला फक्त क च वर्गातल्या संस्था करता येतात. त्या रूल 69 जसं एखाद्या कीर्तनकाराची भगवद्गीता पाठ असते, गाथा पाठ असते, तसं आपला रूल 69 रूल कलम 81 आणि कलम 75 पाठ असलं पाहिजे. तर मी ही संस्थेला कन्सेंट देताना काय पथ्य पाळलं पाहिजे हे पाहून घ्यायचं. पण एक जाणीव मी का करून दिली का आमच्याकडे बरेचसे असे प्रस्ताव येतात तर 3 पेक्षा जास्त ऑडिट केलं, 3 वर्षापेक्षा जास्त, 1 लाखाच्या पेक्षा जास्त, 20 पेक्षा जास्त संस्था केल्या, कॉमन येते. त्याच्यानंतर वार्षिक सभेचं ठराव नसताना ऑडिट केलं. ब मध्ये असं म्हटलेलं आहे का 10 कोटीची ठेवी पेक्षा जास्त एखादी पतसंस्था असेल तर तिथं ब कॅटेगरीतला ऑडिटर्स करू शकणार नाही. त्याच्यामध्ये स्पेसिफिक म्हटलेलं आहे की चार्टर्ड अकाउंटंट, बँका ज्या आहेत बँक आणि पतसंस्था 10 कोटीच्या पुढच्या, सॅलरी अर्नर्सला बंधन नाही. तुम्ही 100 कोटीची सॅलरी अर्नर सुद्धा ब वर्गातला ऑडिटर करू शकतो. फक्त नागरी पतसंस्था किंवा ग्रामीण पतसंस्था आहेत त्याच्यामध्ये ज्या 10 कोटीच्या पुढच्या सद्यस्थितीमध्ये, पुढचं काय होईल कायद्या बदलामध्ये मला माहित नाही, परंतु सद्यस्थितीमध्ये, कारण आपण नेहमी वर्तमानात बोलावं, आपण सांगायला आपण काय ज्योतिषी नाही, आपण काही इथं पंचांग घेऊन बसलेलो नाही. कारण भविष्य करताना पुढचं माहिती असतं, ती कितपत माहिती असतं मला माहित नाही. जसं लग्न जुळवताना कुंडली पाहिली जाते, कुणाची कुंडली पाहिली का, माझी तर पाहिली नव्हती कारण मला त्याच्यावर विश्वास पण नाही. जी पटेल त्या मुलीशी आपण लग्न करतो आई बाप सांगत त्याविषयी, बरोबर आहे. त्या भविष्य करताना किती कळतं मला माहित नाही अंकशास्त्रानुसार. तर आपण वर्तमानात काम करावं, बरोबर आहे. पुढे काय होईल सांगता येत नाही, ते मी काही भाष्य करणार नाही. 10 कोटीच्या पुढची पतसंस्था ब वर्गातल्या सर्टिफाईडला करता येत नाही, प्रमाणितला. ती विलेप वर्ग 2 आणि चार्टर्ड अकाउंटंटला करता येते. आणि मग ब वर्गातल्या पॅनल ऑडिटरनी ब वर्गातल्याच वरच्या 2 69 वाचा तुम्ही, 69 रूल त्याच्यामध्ये म्हटलेला आहे. त्या 2 सोडल्या तर बाकीच्या आपल्याला ब वर्गातल्या व्यक्तीला ब वर्गातल्या संस्था आणि क वर्गातल्या संस्था करता येतात. पुढे राहिला क वर्ग. क वर्गातल्या पॅनल ऑडिटरला फक्त क च वर्गातल्या संस्था करता येतात. हे 20 प्रकारच्या संस्था आहेत. साधारणतः प्रत्येक अ ब क मध्ये 20-20 प्रकारच्या आहेत. संस्थांचा टाईप आहे, फक्त त्याची
भांडवलानुसार किंवा याच्यानुसार वर्गवारी वेगळी केलेली आहे, बरोबर आहे. तेवढं जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही, आणि काय जर आपण अतिरेक केला तर काय होऊ शकतं. माझा तर असं मत आहे का आपलं काम जर आपण दोरीमध्ये केलं म्हणजे काय, रेषेच्या आत केलं. जसं रामाने लक्ष्मणाला सीतेला सांगितलं होतं की लक्ष्मण रेषा ओलांडून पुढे जाऊ नको, परंतु का ती सीतेने उल्लंघन केलं आणि मग रावणाने तिला का नेलं, हा भाग. तसंच आपण पथ्य ती लक्ष्मण रेषा पाळली तर आपल्याला कुठलाही रावण पळून देणार नाही, बरोबर. तेवढी पथ्य पाळा, जीवनात सगळं काही सुरळीत होतं. तर ही बंधनं आपण पहिल्यांदा पाळा. अ ब क मध्ये संस्था अ कॅटेगरीतल्या ऑडिटरला करता येतात. ब मधल्या ऑडिटरला ब वरच्या 2 संस्था सोडल्या, बँक आणि पतसंस्था पुढच्या ब आणि क मधल्या करता येतात, आणि क ला फक्त क च्या करता येतात. एवढं सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. उल्लंघन करायचं धाडस कुणी करू नये. पुढच्या याच्यामध्ये आपण तेही टाकणार आहे. डिपेंडंटच्या कॅटेगरीमध्ये सध्या नाही येते, परंतु पुढच्या रूल 69 ग मध्ये आपण तेही टाकून घेणार आहे, कारण ते रूल बनवायचं काम माझ्याकडेच आहे. ऍक्ट ऑडिटचं बनवायचं काम माझ्याकडेच आहे. मीच त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. आणि आपले प्रमाणित लेखा परीक्षक असतील, सीए असतील, ICW असतील, त्यांचे मेंबर आपण त्याच्यामध्ये घेतोय. सगळ्यांच्या विचार विनिमयातनं हा ऍक्ट दुरुस्त होणार आहे. फक्त सरकारच आणि सरकारचे अधिकारीच करणार आहेत अशातला भाग नाही, सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. कारण कुठलंही काम ही एकतर्फी करू नये अशा मताचा मी आहे. त्यामुळं आपण अजून नियम कडक करणार आहे. का तर आपल्यावर बंधन असल्याशिवाय आपण कुठली गोष्ट धाडसाने करणार नाही, बरोबर. बंधन तोडलं नाही तर चांगली गोष्ट आहे, तोडलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. असो, तर कलम 81 मध्ये आपण नामतालिकेवर आहात. कलम 75 प्रमाणे आपल्याला ठरावाद्वारे वार्षिक सभेच्या ठराव, मी परत वार्षिक सभेचा ठराव, इथून पुढेही तेच राहणार आहे. फारसं काही बदलणार नाही कायद्यामध्ये. काय बदल होतील ते मी आता सांगू शकत नाही, परंतु वार्षिक सभेचा ठरावच. दुसरी पद्धती आपण पाळायचे का, आपलं संमती पत्र दिलं पाहिजे. बरेच ठराव आमच्याकडे येतात, फक्त ठरावच येतो, संमती पत्र येतच नाही. त्याच्यात कंडिशन अशी टाकून दिलेली आहे. कलम 79 मध्ये 6 अनिवार्य रिटर्न केलेली आहे. त्याच्यानंतर 7वां आपला आहे का ऑडिटरची कन्सेंट. वार्षिक सभेमध्ये ठराव झाल्यानंतर तो 1 महिन्याच्या आत आपल्याला संमती द्यायची, आणि अशी संमती दिलेली आणि त्या वार्षिक सभेचा संस्थेचा ठराव हा ऑनलाईन टाकायचा किंवा त्या निबंधकाकडे कन्सर्न निबंधक हा पोहोचला पाहिजे. बरीचशी मंडळी याचं गांभीर्य पाळत नाही. माझा ठराव झाला, मी संमती संस्थेला दिली, अरे बाबा तो निबंधक करायला पोहोचला की नाही ही जबाबदारी पण आपली आहे, कारण मला त्या संस्थेचं ऑडिट करायचे. आणि तो आता सध्या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं मी तुम्हाला सांगतो का आपला जो ठराव झालेला आहे वार्षिक सभेने ऑडिट करण्याचा वैधानिक, आणि आपली कन्सेंट लेटर लेखी स्वरूपामध्ये त्या निबंधक करायला रजिस्टर एडीने पाठवून द्या. तुम्हाला वेळ मिळाला नाही तर आपल्याकडे पोच राहते, पण तो विहित वेळेच्या आत पाठवा. जर तो पाठवला नाही तर निबंधक साधारणतः आढावा घेतात, आणि ज्या संस्थांचे ठराव आलेले नाही त्या संस्थांच्या त्यांना प्राप्त अधिकारानुसार 81 नुसार लेखा प्रश्नाचे आदेश पारित करतात. आणि मग होतं काय तर तिथं तुमच्यापैकी कुणाची नेमणूक केलेली असते, गव्हर्नमेंट ऑडिटरची वैधानिक लेखा प्रशिक्षक म्हणून परंतुपणे नेमणूक केली असते, आणि मग आम्ही तिथं जाऊन म्हणतो माझा ठराव झालेला आहे. अरे बाबा तुझा ठराव झाला तर कायद्यामध्ये तुला दिलेला आहे का विहित मुदतीमध्ये तो निबंधकाकडे गेला पाहिजे, तो जात नाही, याची काळजी आपण घ्यायची. बरेचसे लोक म्हणतात माझा काय अधिकार आहे, माझं काय कर्तव्य आहे निबंधकाला द्यायचं, संस्थेने द्यावं, असं नाही चालणार. ते जर आपण सखोल वाचलं, कायदा वाचला, तर ती ऑडिटरची सुद्धा जबाबदारी, भले ती संस्थेची असेल, पण मला माझं अस्तित्व टिकवायचं असेल तर माझा ठराव आणि माझी संमती पत्र मी 5 रुपये खर्चून त्या निबंधक कार्यालयाला देणं महत्वाचं आहे. का तर उद्या परंतुकाची ऑर्डर निघाल्यानंतर तिथं प्रश्न निर्माण होतात, ऑडिट कुणी करायचं, बरोबर. हे करू नका, हे पथ्य आपण पाळा. पुढचं जे आहे 81 आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. 81 कलम सहकारातलं जर आपण वाचलं, बारकाईनं वाचलं, तर तिथंच आपलं सर्व ऑडिटचं काही दिलेलं आहे. काय 81(1) पासून आपण पुढे जाऊया. तर कलम 75च्या पोट कलम 2 नुसार आपली नेमणूक झालेली आहे, त्याच्यानुसार आपण ऑडिट स्वीकारायचं आणि ऑडिटला सुरुवात करायची.
बरोबर. महत्वाचं होतं 81 ई जो आहे हा आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. काय आपल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये असावं. बऱ्याचशा मंडळींना ऑडिट कसं करावं आणि ऑडिट रिपोर्ट मध्ये काय घ्यावं आणि कशाचं ऑडिट करावं याचं नॉलेज तसं कमी असतं. ज्यांचं कमी आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण आहे. ज्यांना परिपूर्ण येतं त्यांनी फक्त अवलोकन करायचं. बरोबर आहे. उजळणी स्वरूपात लेखा परीक्षक निदर्शनास आलेले दोष किंवा अनियमितता यांचा सर्व तपशील असेल आणि आर्थिक अनियमितता लक्षात घ्या. आपण आर्थिक बाबीचा ऑडिट करत असतो. बरोबर. आर्थिक अनियमितता व निधीचा दुरुपयोग किंवा अपहार किंवा लबाडी या बाबतीत लेखा परीक्षक अन्वेषण करेल आणि कार्यपद्धती गुंतलेली सोपवलेली रक्कम याचा अहवाल देईल. या एका याच्यामध्ये आपलं संपूर्ण ऑडिट येतं. आम्ही बऱ्याच वेळेला हेच करत नाही आणि वेगळंच काहीतरी करत राहतो आणि मग 81 मध्ये काय सांगितलं 1 मध्ये ते लक्षात नाही. दुसरं आपलं काम काय आहे. नफा व तोटा हाऊसिंग सब्सिडीच्या बाबतीमध्ये उत्पन्न खर्च पत्रक असेल. इथं कॉमन अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. नफा व तोटा यावरील तदनुरूप परिणामासह अहवालात लेख्यांची अनियमितता आणि त्यांच्या वित्तीय विवरणपत्रावरील अपेक्षित भाराचे तपशीलवार वर्णन केलेले असेल. किती मंडळी नफा तोटा पत्रकावर विवेचन करतात. नाही करत. काही करत असतील चांगली गोष्ट आहे त्याचं अभिनंदन. परंतु नफा तोटा पत्रकावर आम्ही भाष्य फार कमी करतो. हाऊसिंग संस्थेच्या बाबतीमध्ये का जिथे ज्या संस्था नफा कमवत नाही अशा याच्यामध्ये इन्कम एक्सपेंडिचर असतं आम्ही भाष्य करत नाही. इट इज अ निग्लिजंट पार्ट ऑफ आवर ड्युटी. माझं तर म्हणणं आहे की जे 2 मुद्दे आहेत ते आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. काय केलं पाहिजे. नफा तोटा पत्रक काढताना संस्थेने जसाच्या तसा नफा तोटा काढलेला आहे हे गृहीत धरून चालू नका. त्यांनी बरोबर काढलाय हे आपण गृहीत धरायचं नाही. आपल्याला फक्त रिमार्क्स मारायचे ऑडिटरला अधिकार आहे. बरीचशी मंडळी म्हणतात आम्ही अकाउंटिंग सुधारून घेतो. तुम्हाला कुणी अधिकार दिला. कुणी अधिकार दिला अकाउंटिंग एंट्रीज बदलायचा किंवा तिथं रेक्टिफिकेशन करायचा. तुम्हाला काढीचाही अधिकार नाही. कारण त्याचं कारण काय सांगतो का 45 दिवसाच्या आर्थिक वर्ष संपल्यापासून प्रत्येक सहकारी संस्थेला तिचं आर्थिक पत्रक बनवायची आणि त्या संचालक मंडळाने त्याला मंजुरी द्यायची. हे बंधन सहकारी संस्थेवर आहे. मग मला सांगा तुम्ही जून महिन्यामध्ये गेलात त्यांची आर्थिक पत्रक 15 मे पर्यंत तयार झालेली आहेत. त्याला संचालक मंडळाने मंजुरी दिली जशी असतील तशी त्यांच्या ज्ञानाप्रमाणे. बरोबर आहे. ती आपण बदलायची नाही. बदलायचं धाडस करायचं नाही. मग काय करायचं का आपला 2 काय सांगतो का नफा तोटा पत्रकावर आपल्याला विवेचन करायचे. नफा तोटा पत्रक तपासायचे. प्रत्येक बाबी तपासायच्या. मी तुम्हाला असं सांगत नाही का 100% व्हाउचर तपासली पाहिजे. 100% व्हाउचर कुठला ऑडिटर तपासू शकत नाही. मात्र लेजर स्क्रुटिनी करून आपण काय लेजर स्क्रुटिनी महत्वाची आहे. मला असंही सांगायचंय का आता कॉम्प्युटराइज रेकॉर्ड असल्यामुळे संस्था लेजर काढत नाही. कॅशबुकची प्रिंट काढत नाही. बरोबर. आणि आम्ही काय मग कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर टीका मारणार का. मी एका संस्थेचं 2016 साली 15-16 मध्ये रिऑडिट केलेलं होतं. आपल्या माहितीसाठी सांगतो 2 CA ने केलेलं होतं का कुठलंही डॉक्युमेंटची प्रिंट काढलेली नसताना ना कॅशबुक ना जनरल लेजर ना वैयक्तिक लेजर ना काही ऑडिट केलेलं होतं. ही चांगली गोष्ट आहे ना. का माझ्या समोर जर काहीच नाही फक्त स्क्रीनवर पाहून मी ऑडिट केलेलं आहे काय त्या ऑडिटला व्हॅल्यू राहिली. आणि इथं तर ज्या संस्थेच्या 7 कोटी मॅडम डिपॉझिट होते तिथे मी 3.25 कोटीचा गैरव्यवहार काढलेला होता. किती 3.25 कोटीचा. पण मला सांगा आम्ही ऑडिट कशाचं करतो. प्रथमतः तुम्हाला मी हे सांगतो आपलं ऑडिट मॅन्युअल किती लोकांनी वाचलं माहित नाही. मी असंही म्हणेल तर संपूर्ण वाचू नका तुम्ही. त्याची पहिली 22 ते 25 पानाची इंडेक्स आहे. इंग्रजीमध्ये केलेलं आहे. आता मी ते काम माझ्याकडे आहे आणि मी शॉर्ट करतोय. ते साधारणतः 150 पानाचं आपण ऑडिट मॅन्युअल सारांश रूपामध्ये करतोय. तेही काम माझ्याकडेच आहे. पण ती इंडेक्स वाचा. सहकार कायद्याच्या कलमांची इंडेक्स वाचा.
सहकार नियमांची इंडेक्स वाचा आणि आपल्याला जे लागू आहे ते फक्त आपल्या याच्यामध्ये नोट डाऊन करा. तेही मी तुम्हाला कुठले कलम आणि कुठले नियम आपल्याला माहिती पाहिजे तेही पुढे जाऊन सांगतो. हे वाचा. आणि त्या ऑडिट मॅन्युअल मध्ये शेवटच्या बाबीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का लेखा परीक्षकांनी संस्थेमध्ये जाण्याच्या अगोदर, तुमच्याकडे लिहून ठेवा, ते स्क्रीनवर नाही, का मी त्या संस्थेला पत्र दिलं पाहिजे. एखादी हाऊसिंग संस्था आहे किंवा तुम्ही पतसंस्थांचं ऑडिट करताय तर त्याच्यामध्ये डिटेल लिहिलेलं आहे का मला काय काय पाहिजे याचं पत्र तुमच्या सहीनं दिलं पाहिजे. तर मी या दिवशी आपल्या या ठरावाने मला आपण लेखापरीक्षण दिलेलं आहे, त्या बाबतीत मी अशी संमती आपल्याला दिलेली आहे. लेखापरीक्षकांसाठी संस्थेने अशा प्रकारचं रेकॉर्ड तयार करून ठेवणं का जेणेकरून आपलं लेखापरीक्षण हे विहित मुदतीत आणि परिणामकारक होईल. आणि मग 1 2 3 4 त्या ऑडिट मॅन्युअल मध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार नाही. ऑडिट मॅन्युअल असं त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे तर आम्हाला काय काय रेकॉर्ड पाहिजे त्याची लिस्ट तुम्ही द्या संस्थेला, का जेणेकरून तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये जाणार आहे तोपर्यंत त्या सीईओनी, मॅनेजरनी, सचिव कोण असेल वॉटेवर त्यांनी त्या सगळ्या माहिती अपडेट करून ठेवल्या पाहिजे. मी ऑडिटला जायच्या अगोदर संस्थेला पत्र देतो आणि मला जी माहिती ऑडिटच्या दृष्टीनं, ठीक आहे एखादी माहिती कमी मागा तुम्ही, हरकत नाही, पण तेवढी माहिती आम्ही मागितली पाहिजे का आपलं काम सोपं होतं. मग मी गेल्यानंतर मग तिथं सांगणार अहो कॅशबुक कुठे आहे ते म्हणणार अजून प्रिंटच काढायची, अहो लेजर कुठे आहे ते म्हणणार आम्ही लेजरची कधीच प्रिंट काढत नाही. मग काय तुमच्या डोक्यावर लिहिलेलं आहे ते संस्थेच्या चेअरमनच्या किंवा संस्थेच्या सचिवाच्या, असं नाही होत. ती कुठली संस्था असो ही लिस्ट तुम्ही त्या संस्थेला दिली पाहिजे. एवढे मला याद्या पाहिजेत, एवढे मला असं डॉक्युमेंट ऑडिट मॅन्युअलचं मी ते भरपूर यादी त्याच्यामध्ये ते तुम्ही पहिल्यांदा दिलं पाहिजे आणि मग ऑडिटला वेळ देऊन गेलं पाहिजे. हे पथ्य आपण पाळलं पाहिजे. बरोबर. तिसरी गोष्ट आहे 81 मध्ये संस्थांची समिती व उपसमित्या यांच्या कामकाजाची तपासणी करणे आणि कोणत्याही अनियमितता किंवा उल्लंघन निदर्शनास आल्यास किंवा कळवण्यात आल्यास अशा अनियमितता किंवा उल्लंघन याबद्दल जबाबदारी यशस्वीरित्या निश्चित केलेली असते. बस या 3 बाबीमध्ये आपण जर व्यवस्थित पाहिलं तर कुठलीही संस्था असो आपलं काही सुटत नाही, काही राहत नाही. मग कसं तपासायचं, काय सोडायचं ते आपल्या नॉलेज प्रमाणे आपण अंमलात आणायचं. मी सांगत नाही तुम्ही हाच पाठ तपासला पाहिजे, तोच पाठ तपासला पाहिजे, पण आपल्या अनुभवातनं त्या संस्थेने रेकॉर्ड कसं ठेवलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. त्याच्यातनं आपलं हे सर्व ऑडिट पुढे द्यायचंय. ऑडिटला आपल्याला काही मर्यादा दिलेल्या पाहिजेत. आपण किती वेळात ऑडिट करू, हे कधी शक्य होईल, आपल्याकडे असिस्टंट किती आहे, ती संस्थेचा टर्नओव्हर किती मोठा आहे, मी त्या संस्थेचं नियोजन कसं करतो, हे सगळं महत्वाचं आहे. तुम्ही नियोजन करा. कुठलीही गोष्ट नियोजनाअभावी तडीत जात नाही. आपण पाहतो ना दर फेब्रुवारी मध्ये नियोजन होतं अर्थसंकल्पाचं, तसं आपल्या ऑडिटचं एक नियोजन झालं पाहिजे, कागदावर आलं पाहिजे. जोपर्यंत कुठली गोष्ट कागदावर येत नाही तोपर्यंत ते शेवटपर्यंत जात नाही. काहीतरी विसरतं. एक लिहून ठेवा, कायमस्वरूपी लिहून ठेवा, मला काय पाहायचंय आणि काय एस्केप करायचंय, का ज्याला जास्त व्हॅल्यू नाही. किती लोक मला सांगा एफडीओडीचं, सोने तारणाचं 100% तपासणी करतात. 100% मी का सांगतो त्याचं कारण एक सांगतो. एफडीओडी पतसंस्थांमध्ये असतात, कारण आज आर्थिक वित्तीय संस्था ज्या आहेत, वित्तीय संस्थांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गडबडी चालू झालेली आहे. आणि त्याला कारण जशा संस्था आहेत तसं आपण पण आहे. का आपला लुपोल्स संस्था पाहते, आलेला ऑडिटर काय पाहतो आणि मग ज्या बाबी पाहत नाहीत तिथे ते गडबडी करतात आणि तीच गडबड आपल्याला धोकादायक करू शकते, संस्थेला सुद्धा धोकादायक करू शकते. बरोबर. तर एफडीओडी आपण किती वेळा पाहतो, किती संस्थांमध्ये गेल्यावर पाहतो, बरीचशी मंडळी पाहत नाही. सोने तारण ज्या संस्थांमध्ये व्यवहार आहेत ती किती मंडळी पाहतात, अगदी थोडी मंडळी पाहतात. माझं सांगायचं कारण काय का एखादं कर्ज दिलेलं असेल, जामीन की असेल, तिकडे थोडासा कानाडोळा करा,
परंतु हा एरिया तुम्ही 100% पाहिला पाहिजे, त्याला वेळ लागत नाही. हे फार सोपं आहे आणि इथंच गडबडी होतात. माझ्या एफडी वर एखादी संस्थाला मॅनेजर का जो वर्षानुवर्षे त्या टेबलला काम करतो, कारण जनरली काही वर्षात बँकांमध्ये ही सिस्टीम असते पहा, कॅशियरला वेगळा टेबल दिला जातो, ठेवीदाराच्या याला वेगळा टेबल, सेव्हिंगचा टेबल, ठेवी सेव्हिंग वाल्याला एफडीचा टेबल दिला जातो, असे टेबल बदलत असतात. तसं एखाद्या पतसंस्थेमध्ये किंवा एखाद्या आवश्यक संस्थेमध्ये तीच व्यक्ती त्याच पदावर वर्षानुवर्षे काम करते आणि मग हे फ्रॉड्स कसे होतात, जसं तुम्हाला 1 नंबर मध्ये म्हटलेलं आहे. मला माहितीये का सावले एकदा एफडी ठेवली तर ते एफडीची मुदत संपेपर्यंत पतसंस्थेत येत नाही, बरोबर, कारण ते फार पैशावाले, ते सगळा 2 नंबरचा पैसा पतसंस्थेत ठेवतात, त्यांना गरजच नाही. मग मी काय करतो, चाणक्य असतो, आता 3 वर्षाची एफडी केलेली आहे, मग 3 वर्ष तर मला माहिती आता सावले येणार नाही. मग काय करायचं, तर त्या एफडीवर खोटा कर्ज अर्ज तयार करून लोन घ्यायचं, टेम्पररी लोन वापरायचं आणि भरून टाकायचं, आणि शेवटी ते कर्ज कुठं वापरले आणि त्याचे रिटर्न जर त्या मॅनेजरला किंवा कोण असेल त्या संबंधित त्याला मिळाले नाही तर ते भरलं जात नाही. दुसरी उघडकीला बाबाशी येते का सावलेंना वाटलं आता मुलाचं लग्न करायचंय, 3 वर्षाच्या ऐवजी आपण 2.5 वर्षातच जावं आणि आपली एफडी ती काढून घ्यावी, आणि मग तिथे हे उघडकीला होतं का ती एफडीची पावती लीन ठेवलेली असते, कॉम्प्युटरला नोंद असते मस्त लीन, स्वयंचो ओव्हरड्राफ्ट किंवा स्वयंचं कर्ज खात्याला ही पावती लीन आहे. एफडीच्या पावतीवर कर्ज घेताना प्रोसिजर काय आहे ही आम्हाला माहिती पाहिजे. एफडीची पावती 100% आपल्याकडे पाहिजे, बरोबर ना. ज्या एफडीच्या पावतीवर मी कर्ज घेतलेले ती पावती माझ्याकडेच पाहिजे, बरोबर ना. हा, संस्थेकडे पाहिजे, बरोबर, संस्थेकडे पाहिजे. मग हे आम्ही पाहिलं पाहिजे. आम्ही पाहत नाही एफडी ओढी आहे, ओके ठीक आहे चला 100% सिक्युर्ड आहे, आणि तिथंच काहीतरी गडबड झालेली असते. नुसतं पहा तुम्ही एफडीची पावती, कर्ज अर्ज बाजूला ठेवा, कारण त्याच्यावरची सही मॅच करायला आपण काही तज्ञ नाही, बरोबर. पण जिथं जिथं एफडीची कर्ज आहे तिथं तिथं ती एफडी संस्थेच्या ताब्यात आहे का नाही, गोल्ड पावती ती पाहायला शिकलं पाहिजे. गोल्ड लोन आम्ही व्हेरीफाय केलं पाहिजे, पंचांसमक्ष काय गोल्डच्या पिशव्या मोजल्या पाहिजेत, एनएससी तारण असेल, अजून काय काय तारण असेल ते आम्ही कमीत कमी 1 दिवसात पाहिलं पाहिजे. त्याच्यासाठी 1 दिवस पुरेसा होतो, ऑडिटला भरपूर पुरेसा होतो. हे जर आम्ही पाहिलं तर मला नाही वाटत फारसं काही आपल्याला चुकीचं आपण काम करतो, केलं तिथे काम चांगलंच आहे. तर ह्या 3 बाबीवर आपलं संपूर्ण ऑडिट अवलंबून आहे. काय पाहिजे आपल्याला 81 मध्ये आपण वाचलं, 81 एक ठ काय सांगतो का आपल्याला जी ऑडिट फी घ्यायची. पहा इथं फार मजेशीर आमच्या एका संस्थेने आमच्यावर हायकोर्टात दावा दाखल केलेला आहे, सोलापूरच्या संस्था आहे का, असं म्हटलेलं आहे का ऑडिटरला पारिश्रमिक संस्था ठरविल अशा दराने द्यायचंय. काय 81 चा अर्थ काय लावला, परीक्षकाला फी संस्था ठरविल त्या दराने द्यायचंय, असं हायकोर्टामध्ये धडधडीत मांडलेलं आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे, ऍज प्रिस्क्राइब बाय गव्हर्नमेंट, बरोबर आहे. ऍज प्रिस्क्राइब केव्हा येतं, रूल्स मध्ये येतं. मग रूल 74 काय आहे तर तिथं गव्हर्नमेंटने प्रत्येक संस्थेची ऑडिट फी ठरवलेली आहे. पण आम्ही चुकीचा अर्थ काढून अशा प्रकारे ऑडिट फीच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन करून टाकतो. संस्थेला कुठल्याही अधिकाऱ्याने ऑडिट फी ठरवण्याचा, गव्हर्नमेंटने जी ऑडिट फी ठरवून दिलेली आहे त्याच दराने ऑडिट फी आपल्याला लागू आहे. त्याच्यात ज्या टर्म कंडिशन आहेत त्या आपण पाळायच्या. पुढचा एक फार महत्वाचा 81 आम्ही तो पाळतच नाही. डिटेल मध्ये का जातोय, वेळ लागला तरी चालेल, हेच फार महत्वाचं आहे. बाकीचं ठीक आहे, लेखा प्रश्न अहवाल मी तुम्हाला दुसऱ्या सत्रात सांगेन.
लेखापरीक्षकास लेखापरीक्षणासाठी संस्थेच्या मालकीची किंवा संस्थेच्या अभिरक्षित असतील अशी पुस्तके, दस्तऐवज, रोख रक्कम किंवा इतर मालमत्ता ही सर्व वेळी पाहायला मिळतील. तसेच असे दस्तऐवज इतर सर्व मालमत्ता ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे अशा जबाबदार व्यक्तीला संस्थेच्या मुख्यालयात किंवा शाखेत प्रस्तुत करण्याकरता बोलवण्यात येईल. आपल्याला किती अधिकार आहे पहा. जे काही रेकॉर्ड ऑडिटच्या अनुषंगाने, लेखापरीक्षणाच्या अनुषंगाने आपल्याला पाहिजे आहे ते सर्व मिळवण्याचा अधिकार आपल्याला आहे. तर तो आपण किती वापरतो हे लक्षात ठेवा. तो आपण वापरला पाहिजे, कारण 81(3) अ प्रमाणे मला ते अधिकार मिळालेले आहेत. भले संस्थेने ठरावाद्वारे नेमणूक करो किंवा परंतुकाद्वारे नेमणूक करो. आम्ही मंडळी त्याला कानाडोळा करतो बरीचशी, आणि जाऊ दे, जे मिळाले त्याच्यावर भागवा, असं नाही चालत. आता संस्था फार हुशार झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे अधिकार कायद्याने मिळालेले आहेत त्याचा परिपूर्ण वापर करा. जर मिळत नसेल रेकॉर्ड तर पुढे त्याच्या कलमामध्ये पुढे सांगितलेलं आहे, तेही तुम्हाला सांगतो. काय सांगितलेलं आहे 81(5) अ मध्ये, 81(5) अ सांगितलेलं आहे. कोणत्याही संस्थेच्या लेखापरीक्षेच्या ओघात जर काही लेखा पुस्तकामध्ये किंवा इतर दस्तऐवजामध्ये संस्थेच्या माजी किंवा आजी अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला गुन्ह्याच्या आरोपात गोवणारा असा त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा अंतर्भूत आहे अशी लेखापरीक्षकाची खात्री झाली असेल तर लेखापरीक्षक ही बाब त्वरित निबंधकाला कळवेल आणि निबंधकाच्या पूर्वपराने लेखा पुस्तके आणि दस्तऐवज अटकावून ठेवू शकेल. पहा, 81(3) अ आणि 81(5) अ चा कोरिलेशन आहे. आम्ही वापरतो का? नाही वापरत, कारण आमच्याकडे संस्था भरपूर असतात, आम्हाला ऑडिट उरकायचं असतं. आणि मग माझ्याकडे बरीचशी अशी उदाहरणं आलेली आहेत. संस्थेची सभा होती सप्टेंबर महिन्यामध्ये आणि माझा ठराव दिला आणि 15 दिवसात मला ऑडिट करायचं होतं, आणि त्याच्यामुळे मी 15 दिवसात ऑडिट करून मोकळं झालो. त्याच्यामुळे माझ्याकडनं काही बरंच सुटलं गेलं. अरे बाबा, तुला कुणी फासावर दिलं असतं का? तुझा जर 15 दिवस अगोदरच तुझा ठराव केलाय आणि तुला सांगितले का ऑडिट कर, मग हे बंधन तुझ्यावर आहे का? बरीचशी मंडळी वार्षिक सभेचं उदाहरण देतात. आता तुमच्या मुंबईमध्ये कितीतरी हाऊसिंग संस्था आहेत का ज्यांना वार्षिक सभा घ्यायचीच माहित नसते दरवर्षी. आहेत काही उदाहरण? अगदी 4-5 वर्षातून एकदा वार्षिक सभा घेतात, 4-5 वर्षातून एकदा ठराव करतात, बरोबर, आणि मग ते ऑडिट आपल्याला करायचं असतं. मग मला सांगा, जर 16च्या ऑडिट करायचे तर 15 मध्ये सभा घ्यायची, 17-18चं ऑडिट करायचंय तर 15-16च्या सभेत आपली नेमणूक करायची. मग जर 15-16ला सभा झाली नाही, 16-17ला सभा झाली नाही, 17-18ला सभा झाली आणि 3 वर्षाचं ऑडिट तुम्हाला दिलं, तर तुमच्यावर कुठल्या वार्षिक सभेचं बंधन राहिलं? कुणाला तुम्ही बळजबरी केली का 16चा अहवाल 16 मध्ये दिला पाहिजे ना? असे आमचे काही शहाणे सभासद असतात का ते तुमच्या तक्रारी करतात आणि ते मी वाचतो का 16-17चं ऑडिट 16च्या सभेला 17च्या सभेला दिलंच नाही. अरे बाबा, तुझ्या संस्थेला तू शिस्त लाव का? तुझ्या संस्थेला अगोदर सांगा वार्षिक सभा दरवर्षी घ्यायची असते आणि ऑडिटरची नेमणूक करायची असते. तर मला सांगा, तुमच्यावर बंधनकर काय का 16-17चं ऑडिट 17 मध्ये दिलं पाहिजे? जर तुमचा ठरावच 18 मध्ये झालाय, ऑफकोर्स नाही, बरोबर ना? मग जर माझं नाणं खणखणीत असेल तर मला त्याला उत्तर पण देता आलं पाहिजे, नाही का? मग आम्ही घाबरतो. तो एखादा सभासद तक्रार करतो, यांनी वार्षिक सभेच्या अगोदर ऑडिट केलेलं नाही, यांनी दरवर्षी ऑडिट केलेलं नाही. ही ऑडिटरची जबाबदारी नाही, ही संस्थेची जबाबदारी आहे दरवर्षी वार्षिक सभा घेणं. आणि ऑडिटरची तेवढीच जबाबदारी आहे का संस्थेला निर्देश देणं का दरवर्षी आपण वार्षिक सभा घेतली पाहिजे. अदरवाईज सहकार कायद्याच्या कलम 46 मध्ये 146 मध्ये जे अपराध आहेत ते निदर्शनास आणून दिलं पाहिजे. आम्ही किती आमच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये 146च्या कलमाचा उल्लेख करतो? नाही करत. 146 निदर्शनास आणून दिला पाहिजे का संस्थेने या कलमाचं उल्लंघन केलेलं आहे. करा एकदा धाडस का मला 146 परिपूर्ण माहिती आहे. पुढे काही हो, पण संस्थेने वार्षिक सभा घेतली नाही, संस्थेने दुरुस्ती अहवाल वेद मुदती दिले नाही, खोटी आर्थिक पत्रकं दिली, दिशाभूल करणारी आर्थिक पत्रकं दिली, ती 146 मध्ये जवळ 15-16 कारण आहे, अपराध आहेत संस्थेच्या बाबतीतले अपराध. आम्ही लिहितो का ऑडिट रिपोर्ट मध्ये? कोण लिहितं? बरोबर आहे. म्हणजे इतकी सहकार कायद्याची काही कलम चांगली आहे तर त्याचा अवलंब आम्ही ऑडिट रिपोर्ट लिहिताना केला पाहिजे, पण आम्ही तो टाळतो. तुम्हाला काही भीती नाही हो त्याच्यामध्ये, तुम्ही लिहा ना, निबंधकाच्या निदर्शनास आणून द्या ही उल्लंघन संस्थेने केलेलं आहे.
हे मी ऑडिट करताना पाहिलेलं आहे. ते लिहा. वर्षानुवर्ष संस्था दुरुस्ती येत नाही. मोस्टली हाऊसिंग संस्थेच्या बाबतीमध्ये हे होतं. लिहा ना तुम्ही. 81.5 आपल्याला लागू. महत्वाचा सगळ्यात आपल्याला 81.5 ब. 81.5 ब मध्ये काय सांगितलेलं आहे? पूर्ण वाचा. मी पूर्ण वाचून दाखवणार आहे आपल्यासाठी, कारण आपलं 81.5 ब वर कॉन्सन्ट्रेशन नसतं. 2-3 बाबी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा 81.5 ब प्रमाणे आपल्याला आपला काय द्यायचा आहे? ऑडिटरचा अहवाल द्यायचा आहे. तो केव्हा द्यायचा? 81.5 ब प्रमाणे आपण जे लेखापरीक्षण केलेलं आहे त्याचा अहवाल आपल्याला द्यायचा आहे. कायद्यात ही तरतूद आहे. केव्हा द्यायचा? लेखापरीक्षण झाल्यापासून. हा सांगा. लेखापरीक्षण झालं तर 1 महिन्याच्या आत झालं बस. आणि निबंधकास. कोणाला द्यायचा? संस्थेला सुद्धा निबंधकाला आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक. ओके. अजून कुणीतरी सांगा. निम्म उत्तर बरोबर आहे. पुढचं सांगा कुणीतरी ज्याला त्या कायद्यातली दोन्ही माहिती आहे. 1 महिन्याच्या आत द्यायचं, बरोबर आहे, त्याच्या अथॉरिटीला. दुसरा एजे मोईच्या आधी मॅनेजिंग कमिटीला द्यायचा. मग आम्ही पुढचं वाचत नाही ना. आणि मग एखादा शहाणा सभासद असतो किंवा तक्रारदार असतो, ऑडिटरने 1 महिन्याच्या आत अहवाल दिला नाही, पॅनलवरून काढून टाका. मग मला घाबरायचं काय कारण आहे? मला पुढचा परतूक पण आहे ना, बरोबर आहे ना. वार्षिक सभेची नोटीस निघायच्या अगोदर माझा ऑडिट रिपोर्ट त्या संस्थेमध्ये त्या निबंधकाला पोहोचलाच पाहिजे. च लावलाय मी का? हे पथ्य आहे. हे पथ्य नाही पाळलं तर मला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मग हे पथ्य पाळलं पाहिजे. 1 महिन्याच्या आत माझं ऑडिट 30 जूनला पूर्ण झाले. 31 जुलैपर्यंत मी ऑडिट रिपोर्ट द्यायचा आहे. किंवा समजा त्या संस्थेची मीटिंग 15 ऑगस्टला धरलेली आहे, तर 15 ऑगस्टच्या अगोदर अजेंडा तयार होतो. अजेंडा किती दिवस अगोदर द्यायचा आहे? 14 दिवस. पण त्याच्या अगोदर आपला ऑडिट रिपोर्ट पोहोचलाच पाहिजे. नॉट ओनली संस्था, निबंधकाला पण पोहोचला पाहिजे. येणं केलं प्रकारे तुम्ही द्या. आमच्याकडे काय होतंय, मी विरारला आहे, संस्था कुठली केलेली आहे, तिकडे फोर्टची केलेली आहे, आणि मग जायला लांब पडतं. मी एकाच वेळेस एकाच महिन्यात डिसेंबर मध्ये ऑडिट रिपोर्ट देऊन टाकतो. नाही चालणार. 100 रुपये जाऊ द्या, रजिस्टर पोस्टाने पाठवा त्या निबंधकाला, काय हरकत नाही. पण तो गेला पाहिजे विथ मुदतीत. जसं आम्ही संस्थेला ताबडतोब देतो तसं निबंधकाला पण गेला पाहिजे, डीएसए ला पण गेला पाहिजे, बरोबर आहे. तुमच्या त्या 27/2/18 पॅनल तयार झालं, बरोबर ना? तारीख चुकली का माझी? नाही, कधी कधी मला विस्मरण होतं थोडस वय वाढल्यामुळं. तर त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे का ऑडिट रिपोर्ट कोणाला द्यावा. ते पथ्य आपण पाळलं पाहिजे. ते आम्ही बऱ्याच वेळेला पाळत नाही आणि मग काहीतरी घडणार तर आमच्यावर येतं अंशतः. त्याच्यापासून आपला बचाव झाला पाहिजे. मग ते आमच्या 32 कंडिशन आहेत त्याच्यामध्ये. 27/2/18 आमचं जे पॅनल डिक्लेअर झालं 17 ते 20 साठी, त्याच्यामध्ये 32 का 31 कंडिशन आहेत मित्रांनो. त्या पूर्ण वाचा. घरी गेल्यावर परत वाचा. त्या जर वाचल्या ना तर आपल्या लक्षात येतं ऑडिट कसं करायचं, काय करायचं, अहवाल कोणाला द्यायची, किती दिवसात द्यायचं, काय पथ्य पाळली पाहिजे, ह्या सगळ्या ओव्हरऑल संस्थांसाठी, त्या काय पतसंस्थांसाठी किंवा हाऊसिंग संस्थांसाठी अशातला भाग नाही. ते वाचा. 32 कंडिशन्स आहेत, बरोबर. त्या वाचल्या का आपल्या लक्षात येतं आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. तर हा ऑडिट रिपोर्ट तुमचा ईजीएमच्या अगोदर गेला पाहिजे, बरोबर. हे 2 बाबी 81.5 ब मध्ये सांगितलेले आहेत. आता त्याच्यानंतर 81.5 ब मध्ये अजून काय सांगितलंय पुढचा, परंतु लेखापरीक्षक आपल्या लेखापरीक्षण अहवालात कोणतीही व्यक्ती लेख्या संबंधात किंवा कोणत्याही अपराधाबद्दल दोषी आहे किंवा त्या निष्कर्षाप्रत जर तुम्ही आला असाल, असा लेखापरीक्षा अहवाल सादर झाल्यापासून 15 दिवसाच्या आत निबंधकाकडे विनिर्दिष्ट अहवाल सादर करेल किंवा निबंधकाची लेखी परवानगी प्राप्त केल्यानंतर अहवालाचा अपराधाचा प्रथम माहिती अहवाल, एफआयआर त्याला आपण म्हणतो, दाखल करेल. जो लेखापरीक्षक यात कसूर करील तो अनर्थतेस पात्र ठरेल, बरोबर. मग हे जर घटनांतर आपल्यावर येऊ द्यायचं नसेल तर 81.5 ब आम्ही पाळला पाहिजे. हे जर तिथं गैरप्रकार, मला हेही माहित नाही का बऱ्याच लोकांना अनियमितता, गैरव्यवहार, अपहार
हे जे 3 शब्द आहेत याच्यातली उकलच होत नाही. अनियमितता कशाला म्हणायचं, गैरव्यवहार कशाला म्हणायचं आणि अपहार कशाला म्हणायचं, हे जर मला माहिती असेल तर मी हा अहवाल करण्याचं धाडस करू शकतो. बरोबर, अदरवाईज मग काही नाही होत. आम्ही प्लेन ऑडिट करून मोकळं होतो आणि मग पुढे जाऊन त्या संस्थेमध्ये काही गडबडी असतील, कुठल्याही प्रकारची संस्था असो, मग आम्ही म्हणतो मी तपासलं त्यावेळेस काहीच नव्हतं. अरे बाबा, तुम्ही तपासल्यानंतर त्या संस्थेने वेगळं अकाउंटिंग केलंय का? आता मूळ मुद्द्यावर मी येतो. करतात संस्था, कधी करतात? तुमचं ऑडिट झाल्यानंतर सुद्धा बदल करतात. कारण हा जमानाच असा फसवा आहे तर हे डिजिटल युग आलेलं आहे आणि कॉम्प्युटरवर अकाउंटिंग होतंय. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं, प्रिंटआउटवर टीका मारा. दर महिन्याला त्या संस्थेने कॅशबुक लेजर तुम्हाला दिलंच पाहिजे, व्हाउचर्स दिलीच पाहिजे. कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर करू नका. कॉम्प्युटरवर एका रात्रीमध्ये लाखोचे करोड होतात, करोडोचे हजारो पण होतात. अकाउंटिंग बदललं जातं. पण मला खात्री आहे, मी जे ऑडिट केलेले त्याच्यामध्ये त्यावेळेस जे होतं आणि आता जे बदल केलेले आहेत ते माझ्या ऑडिटच्या नंतर केलेले आहेत. बरोबर आहे, हे मी ठामपणे सांगू शकलो पाहिजे. कधी होईल? ज्यावेळेस तुमची तक्रार होईल त्यावेळेस तुम्ही सांगू शकता का मी केलेलं ऑडिट त्या परिस्थितीमध्ये बरोबर होतं. त्याच्यानंतर संस्थेने काय केलं हे मला माहित नाही. ते प्रूव्ह करण्याची जबाबदारी आपली असते. म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं ना, प्रिंटआउट आपल्याकडे आलेले पाहिजे, प्रिंटआउटवर आपण चेक केलेलं पाहिजे. कारण आपण ऑडिट करतो म्हणजे विदाउट टिक मार्क करतो का? नाही. आम्हाला व्हाउचिंगच्या टीका वेगळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही जर आमचं ऑडिट मॅन्युअल वाचलं तर त्याच्यामध्ये टीका कशा मारायच्या, टीका करायची नाही, टीका कशा मारायच्या, कोणत्या पेन्सिलने मारायच्या, कोणत्या कलरनी ऑडिट झाल्यावर, व्हाउचिंगची टीक कशी असते, ऑडिटची टीक कशी असते, तुम्ही लेजर स्कूटीने केल्यानंतर पोस्टिंगची टीक कशी असते, हे सगळं आपण शिकलं पाहिजे. बारकावे आहेत त्याच्यामध्ये. 100% ऑडिट तुमच्याकडनं अपेक्षित नाही, काही पर्सेंटेज मध्ये करा. पण ते कधी करणं होईल तुमचं 100% ऑडिट? लेजर स्कूटीने केल्यानंतर. कारण लेजर स्कूटी फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. तुम्ही एक वेळ कॅशबुक 100% पाहू नका, पण लेजर तुम्ही 100% प्रत्येक खातं चेक करा तुमच्या डोळ्याखालून. आणि मेजर्स जिथं खर्च आहे, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, 100% व्हाउचर तपासू नका. एखाद्या संस्थेमध्ये 3000 व्हाउचर आहेत, 3000 व्हाउचर तपासू नका. तुम्हाला कोणी विचारलं, पण लेजर प्रत्येक स्टेशनरी असेल, छपाई असेल, वार्षिक सभा खर्च असेल, अजून काय काय असेल, ते लेजर स्कूटीनी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं पाहिजे की मला काय तपासायचे, कोणत्या एरियामध्ये मला जास्त भर द्यायचा आहे, कोणत्या एरियामध्ये मला कमी भर द्यायचा आहे. तर आम्ही लेखापरीक्षण व्यवस्थित अगदी परिणामकारकतेने करू शकतो. कारण हा पारदर्शकता आहे, हा आरसा आहे संस्थेचा सभासदांसाठी तुम्ही दिलेला. तर त्या आरशामध्ये संस्थेचं प्रतिबिंब हे स्वच्छ दिसलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यासाठी आता आम्ही मध्ये परिपत्रक काढलं का प्रत्येक संस्थेचा ऑडिट रिपोर्ट हा मराठी भाषेमध्ये दिला पाहिजे. काय कधी काढले परिपत्रक, वाचलं का कोणी? तेही मी तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये सांगणार. त्याचं कारणच ते आहे, तेही मी फार अगदी विचार करून काढलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन ठेवलेले आहेत, तेही मी तुम्हाला सांगेन. पण आपला ऑडिट रिपोर्ट, आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी राहिल्या मित्र, का संस्थेचा ऑडिट रिपोर्ट हा इंग्रजीमध्ये दिला जातो. त्याचं कारण काय का सर्वसामान्य सभासदाला ती इंग्रजी भाषा समजेलच अशातला भाग नाही. आणि मग त्याच्यात काहीतरी मेक मारायची असेल म्हणून इंग्रजी भाषेमध्ये रिपोर्ट लिहिला जातो. मित्र, तुम्हाला पॅनल ज्यावेळेस तयार झालं त्याच्यामध्ये वाक्य टाकलेलं आहे, ऑडिटरला मराठी भाषेचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. जर मला मराठी भाषेत येत नाही तर मी त्या पॅनलवर येऊ शकत नाही. मग भले तो चार्टर्ड अकाउंटंट असेल, तो महाराष्ट्रीयन असो, नॉन महाराष्ट्रीयन असो, मी मराठी भाषा शिकलीच पाहिजे, मराठी भाषा मला लिहिता आलीच पाहिजे. मी महाराष्ट्रात राहतो, भारताची गोष्ट वेगळी. म्हणून ते अगदी विचारपूर्वक त्या कायद्याच्या पुस्तकामध्ये टाकलेलं आहे किंवा पॅनल मध्ये टाकलेलं आहे. बरोबर आहे. 81 मध्ये तुमची जी पात्रता आहे त्याच्यामध्ये ते म्हटले. तर असा ऑडिट रिपोर्ट मराठीतच दिला पाहिजे. या वर्षापासून आपण तो लागू केला. मी आता पत्र लिहिलेत काही लोकांना का हा ऑडिट रिपोर्ट रिसबमिट कर.
का तर आम्ही परिपत्रक काढलेलं आहे मराठी भाषेत आला पाहिजे, सब्जेक्ट टू बँक. का कारण आरबीआयला रिपोर्ट इंग्रजीमध्ये लागतो आणि सब्जेक्ट टू ज्या कम्युनिटीच्या संस्था आहेत. ही वाक्य मी खाली टाकले, तुम्ही परिपूर्ण वाचा, मी आणलेलं आहे ते मी हे करेन. तर ज्या संस्थेने तुमचा ठराव करताना लिहिलेला आहे का आम्हाला आमचा संस्थेचा ऑडिट रिपोर्ट हा इंग्रजी भाषेतून पाहिजे. तर बहुभाषिक संस्था आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, ज्या हाऊसिंग संस्था आहेत पर्टिक्युलरली, का काही वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीच्या आहेत का ज्यांना तिथं तीच भाषा पाहिजे असते सभासद, तिथं तुम्ही त्या भाषेत लिहिलं तरी आमची काही हरकत नाही. सब्जेक्ट टू तो तुमचा ठराव जोडला पाहिजे, नाहीतर आमच्याकडनं पत्र येणारच तुम्हाला का हा ऑडिट रिपोर्ट आमच्या परिपत्रकाप्रमाणे मराठी भाषेत लिहा. आता त्याच्यामध्ये परत अजून एक सांगितलेलं आहे का परंतु तसेच लेखा परीक्षकाच्या निष्कर्षावरून त्याला असे दिसून येईल की समितीचे कोणतेही सदस्य किंवा संस्थेचे अधिकारी यांनी केलेल्या आर्थिक अनियमिततेबाबत धडधडीत बाबीमुळे संस्थेस तोटा झालेला आहे. काय शब्द काय वापरलेला आहे, संस्थेत तोटा झाला असेल तेव्हा तो विशेष अहवाल सादर करेल. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलंय, विशिष्ट अहवाल. दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलंय, विशेष अहवाल. आता हा विशेष अहवाल केव्हा करायचा, हा ज्या दिवशी आपला स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्ट निबंधकाला किंवा संस्थेला जाईल त्या दिवशी असा विशेष अहवाल फक्त त्या निबंधकाला द्यायचा, संस्थेला द्यायचा नाही. कारण हा त्यांच्या अनियमिततेबाबतचा आहे. बरोबर, काय हा संस्थेला का द्यायचा नाही, का संस्थेला माहिती विशेष अहवालाने निर्दिष्ट अहवाल तुमचा जो स्टॅट्युटरी ऑडिट रिपोर्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त असू शकत नाही. हे लक्षात घ्या. मी ते 29 सप्टेंबर मध्ये जे परिपत्रक काढलेले ना आम्ही विशिष्ट अहवालाच्या बाबतीत, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली हा शब्द टाकलेला आहे. तुम्ही बारकाईने वाचा का जे तुम्ही विशिष्ट अहवाल करणार आहे, विशेष अहवाल करणार आहे, त्याच्यातली भाषा ही तुमच्या मूळ ऑडिट रिपोर्ट मधली पाहिजे. मी मूळ ऑडिट रिपोर्ट मध्ये लिहिले नाही आणि माझ्या विशेष अहवालात लिहिलं आणि विशिष्ट अहवाल लिहिले, चालणार नाही. कारण मूळ ऑडिट रिपोर्ट ही संवैधानिक डॉक्युमेंट आहे. बरोबर आहे. 2013च्या अगोदर हे परिपत्रकामुळे दिलेलं होतं, पण आता कायद्यामध्येच तरतूद आलेली आहे का विशिष्ट अहवाल आणि विशेष अहवाल हा कायद्यातल्या बाबींमुळे तो वैधानिक सुद्धा आहे. पहिला तो नव्हता, तुमचा मूळ ऑडिट रिपोर्ट. आता ही तिन्ही डॉक्युमेंट ही वैधानिक ऑडिट दस्तऐवज आहे. कोर्टामध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करण्यासाठी हे वैधानिक डॉक्युमेंट आहे. बरोबर, त्याच्यामुळे 81 पासबुक आपल्याला समजला असेल. आपल्याला 79 ची रिटर्न जी संस्थेला द्यायची मॅन्डेटरी रिटर्न आहे, त्याच्या बाबतीत आपण काहीच लिहित नाही, ते लिहिलं पाहिजे. त्याच्यात शेवटचं रिटर्न देण्याची जबाबदारी आपली पण आहे. 79(1)(ब) कन्सेंट आणि ठराव, बरोबर आहे, ही जबाबदारी आपली आहे. याच्यानंतर दोष दुरुस्तीचा आपल्याला सर्वांना माहिती, मी जास्त काय सांगणार नाही, पण दोष दुरुस्तीमध्ये आपण पहिल्या पानावर येतो लेखा परीक्षण अहवालाच्या दोषांची पूर्तता करून दोष दुरुस्ती अहवाल कोणाकडे द्यावा. त्याच्यात 3 कॉलम असतात. तुम्ही जर 82 आणि नियम 73 जर पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्ही काढलेले दोष, संस्थेने केलेलं स्पष्टीकरण, संस्थेने कोणत्या ठरावाने त्याला मान्यता दिलेली आणि शेवटचा काय लेखा परीक्षकाचे अभिप्राय, शेरा नाही. शेरा आपण ऑडिट रिपोर्ट मध्ये देतो, कारण शेर आणि लॉयर याच्यामध्ये जसा फरक आहे, शेरा आणि अभिप्राय त्याच्यामध्ये फरक आहे ना. अभिप्राय तुमचे द्यायचे, तुम्ही जो शेरा मारला होता त्याचा जो दोष दुरुस्ती केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे. बरोबर आहे, पूर्तता केली किंवा नाही, बरोबर एवढाच आहे. पण पूर्तता त्या संस्थेने केलेली काय, तुमच्या शेरेची पूर्तता, वेदर इट इज रेक्टिफाईड ऑर नॉट. मग मला सांगा, मी एक उदाहरण देतो का एक तुम्ही ऑब्जेक्शन असं काढलेलं आहे का कलम 70 प्रमाणे संस्थेने गुंतवणूक केलेली नाही. एक साधं तुम्ही ऑब्जेक्शन काढलेलं आहे, इट इज ऑब्जेक्शन. संस्थेने म्हटलेलं आहे कलम 70 प्रमाणे आम्ही गुंतवणूक केलेली आहे. तुम्ही पुढे काय लिहिणार तुमचा अभिप्राय. 2021 जे ऑडिट केलेलं आहे त्याच्यामध्ये कलम 70 प्रमाणे गुंतवणूक नव्हती. एक उदाहरण घेऊ, रिझर्व्ह फंड.
10 लाखाचा रिझर्व्ह फंड होता, त्याच्या अगेन्स्ट 31 मार्च 21 ला 8च लाखाची गुंतवणूक होती. हा तुम्ही रिमार्क्स मारला, म्हणजे कलम 70 प्रमाणे गुंतवणूक केलेली नव्हती. तुम्हाला 3 महिन्यामध्ये त्याचा दोन दुरुस्ती संस्थेने द्यायचा आहे. त्या संस्थेने दोन दुरुस्ती दिला, त्याच्यामध्ये म्हटलंय का आम्ही पूर्तता केलेली आहे. बरोबर, थांबा, पूर्तता केलेली आहे. मग तुम्ही शेरा कायम कसं म्हणणार? समजा 3 महिन्यात त्यांनी 2 लाखाची गुंतवणूक केलेली असेल, राहिलेल्या 100% गुंतवणूक झाली, कलम 70 नियम 54 फुलफिलमेंट झाली. मग तुम्हाला हरकत काय मान्य करायला? आता सांगा. करेक्ट, यू हॅव टू व्हेरीफाय वेदर इन्व्हेस्टमेंट इज ऍक्च्युअली डन ऑर नॉट. हे कधी शक्य होईल? जोपर्यंत मी ती पावती माझ्या ऑफिसमध्ये पाहणार नाही किंवा संस्थेत जाऊन पाहणार नाही, तोपर्यंत मी मान्य म्हणणार नाही. केलेली पूर्तता मान्य म्हणण्याचा मला अभिप्राय देण्याचा अधिकार कधी प्राप्त होतो? न पाहता. का पाहता? मग याच्यासाठी काय दोन दुरुस्ती अहवालावर अभिप्राय देताना आम्ही काय काळजी घेतली पाहिजे? का केलेली पूर्तता आम्ही तपासली पाहिजे. माझ्या ऑफिस मध्ये दोन दुरुस्ती अहवाल आलाय, मी माझ्या असिस्टंटला सांगितलंय घेऊन टाक बाबा. आता काय काय तिथं रबरी शिक्के तयार केले, नोटेड. काय नोटेड ईडी लावलाय पुढं. आता ईडी कुठं असते तुम्हाला माहिती? आताच्या जमान्यात ईडी फार मोठी आहे. तर नोटेड म्हणतात, शिक्के हातात पण नाही ना. तो असिस्टंट काय करतो? पहिल्या वेळेपर्यंत शेवटच्या वेळेपर्यंत जिथं साहेबाची सही ना तिथपर्यंत नोटेड म्हणतो. काय तो पाहतच नाही ते. ही जबाबदारी कुणाची? चांगला रिमार्क्स म्हणजे दोन दुरुस्ती अहवालावर अभिप्राय. मग सरकार कायद्यामध्ये तुम्हाला अभिप्राय देण्याची तरतूदच नव्हती, त्या याच्यामध्ये ठेवायचं. तो कॉलमच काढून टाकला असताना. का ज्यांनी ऑडिट केले त्याचाच अभिप्राय त्याच्यावर पाहिजे. का तो जबाबदारीने खाली सही करतो का मीच हे अभिप्राय दिलेले आहे. तर म्हणून मला काय म्हणायचे, जे दोन दुरुस्त झालेले आहेत त्याचे अभिप्राय आपण स्वतः द्यावेत, आपण व्हेरीफाय करावं आणि मग आपण येस ऑर नो म्हणावं. ऑफकोर्स इट इज रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच आहे. ज्यांनी कायदा काय सांगतो, ज्यांनी ऑडिट केलेलं आहे, ज्यांनी ऑडिट केलेलं आहे त्यांनी दोन दुरुस्तीवर अभिप्राय मारायचे. मॅडम तुम्ही तिथं ऑडिटला जात नाही, पुढच्या वर्षाच्या 21-22च्या ऑडिटला जात नाही, पण मी जे दोष काढलेले होते त्याची पूर्तता झाली की नाही हा पाहण्याचा 100% अधिकार तुम्हाला आहे. व्हाय नॉट? व्हाय नॉट? कारण तुमची जबाबदारी ना ते मान्य अमान्य म्हणायचं आणि निबंधकाला द्यायचं. हे आम्ही पाहत नाही. हे पाहिलं पाहिजे 3 महिन्याच्या, मग आम्ही पुढे जाऊ. म्हणून मी वारंवार का सांगतो हा नाही, कारण कसं आहे माहिती का, दोष दुरुस्त 3 महिन्याच्या आत झाला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला मी अनुभवातून का सांगतो, मी अधिकारी म्हणून माझ्याकडे जे जे अर्ज येतात मी तुम्हाला शेअर करतो. मित्र हे माझ्या मनाचं सांगत नाही, प्रॅक्टिकल अनुभव आहे. बरीचशी मंडळी तुमची तक्रार करतात का ऑडिटरने 3 महिन्याच्या आत दोन दुरुस्ती अहवाल दिला नाही. इट इज नॉट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑडिटर. बट परत मी मागे जाईल. तर तुमचं जे पॅनल तयार झाले त्याच्यामध्ये तुमच्यावर पण जबाबदारी टाकलेली आहे. बरोबर आहे ना? तुम्ही वाचलं तर लक्षात आहे त्याच्यामध्ये. म्हणून 3 महिन्याच्या आत तुमच्याकडे जर आधार नाही तर तुमची जबाबदारी त्या संस्थेला पत्र देणं का बाबा मी हे ऑडिट केलेलं होतं, 31 जुलैला रिपोर्ट दिलेला आहे, 31 ऑगस्टला रिपोर्ट दिलेला आहे, 31 ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिन्याच्या आत मला तू दोन दुरुस्ती करून दिलेला पाहिजे होता, मात्र दिलेला नाही. तू कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे का 8 दिवसाच्या आत माझ्याकडे रिपोर्ट सबमिट कर. भले पुढच्या वर्षाचं ऑडिट तुमच्याकडे नसू द्या, मॅडम म्हणतात तसं, पण त्या दोन दुरुस्तीवर अभिप्राय देण्याची जबाबदारी तुमची. संस्थेने जर दिला नाही तर तुम्ही निबंधकाला लिहा कलम 82 नियम 73 अन्वये संस्थेवर कारवाई करा. आम्ही करतच नाही. आमची नियमित जबाबदारी तिथं पार पाडतो, पुढची जबाबदारी पार पाडत नाही. काय आणि मग एखाद्याने अर्ज केला का यांना की पॅनल करा आणि मग आयुक्तांनी एखाद्या वेळेस निर्णय घेतला तर वाईट वाटायचं काही कारण घेऊ नका, कारण ती जबाबदारी आपलीच आहे. आम्ही सरळ सरळ खुलासा करतो पण ती जबाबदारी माझी नव्हती. ऑडिटची जबाबदारी जेवढी तुमची आहे तेवढी दोन दुरुस्ती अहवालावर शेरे मारण्याची जबाबदारी पण तुमची आहे आणि तो निबंधकाकडे देण्याची जबाबदारी पण आपली आहे. त्या संस्थेला तुम्ही हे करा, रिमाइंड करा, सगळ्या बाबींना तुम्ही पत्र द्या. कारण आपण ऑडिट केलेलं, आपण फी घेतलेली, आपलं दायित्व आहे.
उत्तरदायित्व आहे. जसं सत्यनारायणाची पूजा केल्यावर उत्तर पूजा करण्याची जबाबदारी कोणाची असते? ज्यांनी पूजा केली त्याची जबाबदारी आहे सकाळी येऊन उत्तर पूजा करायची. भले पूजेला बसलेले नसतील तरी चालतील, दक्षिणा गेलीच पाहिजे त्याच्यावर ठेवलेली, बरोबर ना? हा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं उदाहरण का देतो का, जर आम्ही ऑडिट केले तर दुरुस्ती तयार करून त्याच्यावर तयार म्हणण्यापेक्षा त्याच्यावर अभिप्राय देण्याची संस्थेकडे मिळवण्याची जबाबदारी आपली आहे. त्याला आपण नकार देऊ नका. ओके.